तर मित्रांनो, शेवटी कोर्टाने साक्षीला शिक्षा सुनावली, पण ती किती दिवसांची आहे किंवा किती महिन्यांची किंवा किती वर्षांची आहे हे आपल्याला बघायला मजा येईल. पण ही शिक्षा तिला अर्जुनने कशी मिळवून दिली आणि त्याने तिला कोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं. कारण साक्षी म्हणत होती, मला जाऊ दे, आता खूप बोलले मी. पण अर्जुन तिला म्हणाला होता की तुम्ही जाताल, पण तिथे जिथे मला वाटेल तिथे. फक्त 10 मिनटं आणि 10 मिनटामध्ये त्याने असा काही खेळ खेळला, असा काही साक्षीवर उभा केला की कोर्टात हे सिद्ध झालं की साक्षी खोटं बोलती आहे. पण त्यांनी काय केलं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्याकरता हा भाग पूर्ण बघा. पण त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर मित्रांनो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सिनेमाच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. आणि ठरलं तर मग या मालिकेच्या रोमांचक भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आजचा भाग सुरू करतो. तर मित्रांनो, कालपर्यंत आपण बघितलं होतं की अर्जुनने कोर्टात हे जवळपास सिद्धच केलं आहे की ते डॉक्युमेंट साक्षीच्या म्हणण्यानुसार किंवा बोलण्यानुसार त्या देरासवाल्याने तयार केले होते आणि ते नकली डॉक्युमेंट होते. पण आज पुढे काय घडतं आपण ते बघणार आहे. कारण कोर्टाने 15 मिनिटाची वेळ मागितली होती विचार करण्यासाठी आणि ती वेळ संपल्यानंतर कोर्ट पुन्हा सुरू होतं. तर आजच्या मालिकेच्या सुरुवातीला सायलीला भेटते जानकी आणि जानकी तिला म्हणते की देवी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तर बिलकुल घाबरू नको, सगळं चांगलंच होईल आणि मधभाऊ पुन्हा जेलमधून निर्दोष बाहेर पडतील. मग सीन शिफ्ट होतो कोर्टामध्ये. कोर्टात आल्या आल्या अर्जुन जज साहेबांना म्हणतो, जज साहेब, मला मिस साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बनवण्याची परवानगी हवी आहे. मग जज साहेब ती परवानगी देतात. मग साक्षी पुन्हा घाबरते की आता अर्जुनने परवानगी मागितली आहे, पुन्हा विटनेस बॉक्स उभं करतो आहे, पण हा आता बोलणार काय आणि मी काय उत्तर द्यावं. पण तिथं नाईलाज असतो. ती विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते. मग ती आल्या आल्या अर्जुन तिला म्हणतो, मी साक्षी, त्या आधार कार्डवरचा फोटो आहे ना तुमच्या भावाचा, म्हणजे अथर्व विचारतो, खूप छोटा आहे हो तो, काय क्लिअर कळतच नाही आहे. त्यात तो ब्लॅक अँड व्हाईट आहे ना, काहीच कळत नाही आहे. तो फोटोमध्ये काय क्लिअर दिसत नाही आहे. आपण एक वेगळं काम करूया. मग साक्षी चिडते, तुम्ही ते डॉक्युमेंट तुमच्याकडेच आहे, काय बघायचं ते बघा. मग अर्जुन जजला म्हणतो, जज साहेब, मला आता एक इथे वस्तू आणायची आहे, त्याच्या ठिकाणी परवानगी द्यावी. जज साहेब परवानगी देतात. मग अर्जुन चैतन्याला इशारा करतो. चैतन्य एक भला मोठा फोटो आणतो आणि झाकलेला असतो तो. बाकीच्याला कळतच नाही काय आहे हे, त्याच्यावर कापड झाकलं असतं. जसा फोटो आतमध्ये येऊन तो चैतन्य ठेवतो, अर्जुन त्या फोटोवरचं कापड काढतो आणि सगळ्या कोर्टाला दाखवतो. बाकीच्यांना काय कळतच नाही काय चाललं आहे. पण साक्षीच्या फोटोवर बघते, तिला कळतं की हा अथर्वचा फोटो आहे. पण अर्जुनचा फोटो आणला का हे तिला कळत नसतं. मग अर्जुन तिला विचारतो, हा फोटो कुणाचा आहे ते मला सांगा. मग ती एखादी ड्रामा करते. ती रडायला लागतं की हा माझा अथर्व विचार आहे, जो भाऊ होता ना, तो वारला ना, त्याचा फोटो आहे हा. तुम्ही आणून तो माझ्या भावनांना पूर्ण ठेस पोचवताय. मला त्या आठवणी पुन्हा जागे करायला तुम्ही भाग पाडताय. अहो जज साहेब, प्लीज यांना सांगा ना, प्लीज, की माझ्या भावनाशी खेळू नका, मला फार त्रास होतो या गोष्टीचा. बघा ना ते निरागस डोळे, बघा ना तो भाबडा चेहरा, ती हनुवटी सेम माझ्यासारखीच आहे. माझा भाऊच होता होता, माझ्या भावाचाच फोटो येतो. तरी अर्जुन 2-3 विचारतो, नक्की नीट बघा, हा फोटो कुणाचा आहे. ती म्हणते, किती वेळा सांगू तुम्हाला मी, हा फोटो माझ्या अथर्व नावाच्या भावाचा आहे, जो या दुनियामध्ये नाही आहे आणि त्या खुणाच्या रात्री मी त्याच्या अंत्यविधीला गेले होते. मग मात्र अर्जुन तिला म्हणतो, थँक्यू. आणि कोर्टात म्हणतो, जज साहेब, मी आता एक असा साक्षीदार उभा कोर्टात आणण्याची परवानगी मागतो, ज्या साक्षीदारामुळे ह्या केसला एक वेगळंच वळण मिळेल. मग मात्र हे ऐकता साक्षी पण चिडते. ते म्हणजे, जज साहेब, किती वेळा हे चाललं आहे, तर मला जाऊ द्या प्लीज, मला माझ्या जागेवर बसायची परवानगी द्या. मग अर्जुन म्हणतो, बस शेवटची 10 मिनटं. मग त्या 10 मिनटानंतर मी बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतो ज्या ठिकाणी मला पाठवायचं आहे. मग मात्र ती अशी उभी राहते आणि जजनी परवानगी दिल्यानंतर अर्जुन चैतन्याला इशारा करतो की त्या साक्षीला घेऊन या. मग तो साक्षात दुसरा कोणी नसतं मित्रांनो, तो असतो अथर्व विचार. तो जसं एंट्री करतो, कॅप, गॉगल, मास्क असतो, म्हणजे ज्याला जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये. कारण आपल्याला माहिती आहे महिपत साक्षीला तो बाहेर दिसला असता, त्याचा गेम तिथेच केला असता त्याने. मग जसं तो आतमध्ये तो अर्जुन त्याला इशारा करतो आणि इशारा केल्यानुसार तो अथर्व डोक्याची कॅप, गॉगल, मास्क काढतो आणि मात्र साक्षी प्रचंड घाबरते. ती म्हणते, हा इथे कसा. मग अर्जुन म्हणतो, काय झालं, भूत बघितले काय. भूतभीत नाही आहे, घाबरू नका, हा जिवंत माणूस आहे आणि तुमचा भाऊच आहे ना सावत्र. बघा मित्र, म्हटलं होतं ना की तुमचं मूड एकदम फ्रेश होईल,
तुमचा मूड एकदम फ्रेश झाला असेल, तुमचा भाऊ मिळाला, भाऊ जिवंत आहे बघा साक्षी. मग मात्र साक्षी प्रचंड घाबरते. ती जज साहेबांना म्हणते, जज साहेब अहो हे कसं होईल, माझा भाऊ मिळाला आहे, त्याचा अंत्यविधी मी केला आहे. अहो हे कोणीतरी वेगळाच माणूस आहे, आपल्याला माहिती आहे ना की प्लास्टिक सर्जरी करून कुणाचाही चेहरा बदलू शकतो आपण, हा कोणीतरी वेगळाच माणूस, हा माझा भाऊ कोण नाही आहे. मग मात्र अर्जुन म्हणतो, कळेलच थोड्या वेळात, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. मग ती घाबरत जाऊन बसते जागेवर, पण ती पार प्रचंड घाबरली असते. मग मात्र अर्जुन जज साहेबांना, जज साहेब हे आहेत अथर्व विचारे, मला यांना विटनेस बॉक्समध्ये उभं करण्याची परवानगी पाहिजे. मग जज साहेब त्याची परवानगी देतात. अथर्व विचारे मग विटनेस बॉक्समध्ये येतो. मग मात्र अर्जुन म्हणतो, तुमचा परिचय सांगा कोर्टाला. तो म्हणतो, मी अथर्व विचारे. मग अर्जुन त्या साक्षीकडे बोट दाखवून म्हणतो, ह्या मुली तुम्ही ओळखता का? तो म्हणतो, नाही मी हिला कधीच भेटणार नाही, आजच पहिल्यांदा बघितलं मी. पण तो म्हणतो, असं कसं? ती म्हणजे तुम्ही त्याचा सावत्र भाऊ आहात. तो म्हणतो, असं कसं होईल सर, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्या आईवडिलांचं मागच्या वर्षी अपघाती निधन झालं आहे, तर मला कोणी भाऊ किंवा बहीण कोणीही नाही आहे, मग हे कसं शक्य आहे? मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे हे डॉक्युमेंट बघा. मग अर्जुन त्याला सगळे डॉक्युमेंट दाखवतो. मग आणि बघा म्हणतो, मला सांगा हे डॉक्युमेंट तुमचे आहेत का? मग अथर्व प्रत्येक डॉक्युमेंट चेक करतो आणि तो म्हणतो, हे आधार कार्ड माझंच आहे, पण यात ना एक नंबर बदललेला आहे आणि ॲड्रेस पण चुकीचा आहे, ॲड्रेस हा माझा नाही आहे, हा कुठल्या तरी वेगळ्याच भलत्याच माणसाचा आहे. आणि बाकी डॉक्युमेंटचं त्याच्यावरची माहिती ना ती सुद्धा माझी नाही आहे, ही डॉक्युमेंट माझी नाही आहेत. मग मात्र अर्जुन म्हणतो, जज साहेब याच्यावर हे सिद्ध होतं की हे डॉक्युमेंट मिस्टर अथर्व विचारे यांचे नाही आहेत, हे फेक आहेत आणि हे साक्षी सांगण्यावरून त्या झेरॉक्सने बनवलेले आहेत. मग मात्र अर्जुन तो पवारला म्हणतो, पवार तुम्हाला काही विचारायचं विचारा. मग पवार काय विचारणार? मग रेग्युलर प्रियाला म्हणत असतो की जर हा अर्थविचार जो कोण साक्षी बोलतो खरं असेल तर साक्षी काही खरं नाही. हे एकदा प्रिया नागरा दोघं फार घाबरतात, पण काय करणार विचार आहे, काहीच बोलू शकत नाही. मग मात्र अर्जुन त्या अथर्व म्हणतो, तू जागेवर जाऊन बसा. मग अथर्व जागेवर जातो आणि पुन्हा अर्जुन साक्षीला बोलवतो विटनेस बॉक्समध्ये आणि आता म्हणतो, बघा तो तुमचा भाऊ होता ना, तर निरागस डोळे, सेम हनुवटी वगैरे वगैरे तुम्ही जे बोलला होतात, आता मला सांगा काय? मग साक्षी फार हुशार, ती म्हणते, अहो कसं होईल, तुम्हाला माहिती आहे ना की जगामध्ये 7 सेम माणसं असतात, सेम चेहऱ्याची माणसं असतात, तसं हा कोणीतरी अथर्वसारखा दिसणारा माणूस आहे आणि तुम्ही त्याला अथर्व विचार म्हणून उभं केलं कोर्टामध्ये. मग मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे आपण असं मानूया की जगामध्ये 7 सारख्या चेहऱ्याची माणसं असतात, पण मला एक सांगा, त्या सगळ्यांचं नाव अथर्व विचार असते का हो? मग मात्र साक्षी काहीच बोलू शकत नाही, ती शांत उभी राहते. मग तो म्हणतो, तुम्ही फार चालक केली, फार हुशारीपणा केला की तुम्ही 2-3 आधार कार्ड मागवले आणि त्यातला तुमच्या चेहऱ्यासारखा दिसणारा एक फोटो किंवा आधार कार्ड तुम्ही निवडलं आणि ते होतं अथर्व विचाराचं. तुम्ही त्याची परवानगी न घेता तुम्ही त्याच्या डॉक्युमेंटचा मिसयूज केला, नकली डॉक्युमेंट तयार केले आणि कोर्टाला फसवला. ती म्हणते, नाही मी हे काही केलं नाही आणि तुम्ही असं कसं बोलताय? मग मात्र अर्जुन जाम चिडतो, आता मी सगळं सांगतो कसं झालं आणि काय झालं ते. मग अर्जुन सांगला होतं कोर्टाला की जज साहेब ही 3री वेळ आहे की मी साक्षी शिकऱ्याने कोर्टाची दिशाभूल केली. पहिल्यांदा त्या म्हणाल्या होत्या की मी त्या रिसॉर्टहून बाहेर पडलेच नाही, पण ज्या CCTV फुटेज बघितलं मग त्या म्हणाल्या की मी बाहेर पडले होते. मग दुसऱ्या वेळा तरी त्या शिवानी नावाच्या मुलीला पैसे देऊन खोटी साक्षी द्यायला भाग पाडलं आणि आज तर अथर्व विचारे यांच्या नावाचे डॉक्युमेंट त्यांनी चुकीचे तयार केले आणि इल्लिगल त्या डॉक्युमेंटचा वापर केला. तर माझी कोर्टाला विनंती आहे की तुम्ही तुमचा डिसिजन द्यावा. आय रेस्ट माय केस मी लॉर्ड. एवढं बोलून अर्जुन जागर बसतो. मग मात्र जज साहेब त्यांचा निकाल देतात. ते म्हणतात, सर्व साक्षी आणि पुरावे म्हणजे सर्व साक्षीदार आणि पुरावे यांना बघितल्यानंतर कोर्ट हा डिसिजन देते की तो झेरॉक्सवाला, जरा शशांक केतकर काहीतरी असतं, त्याला चौकशीसाठी ताब्यात घ्यावे. आणि साक्षी शिकरी यांनी 3ऱ्यांदा कोर्टात दिशाभूल केली, खोटे पुरावे सादर केले, यामुळे त्यांना कोर्ट 1 लाखाचा दंड आणि 3 महिन्याची शिक्षा सुनावत आहे. आणि कोर्ट इज ॲडजर्न, म्हणजे कोर्टाचं आजचं कामकाज थांबलं आहे आणि जज साहेब निघून जातात. मग मधुभाऊ सायली जागर म्हणजे मधुभाऊंना भेटायला येतात, पण सायली येता येतात महिपतला म्हणते, बघा महिपत, बघ महिपत म्हणते, बघ महिपत, मी म्हटले होते की आम्ही बोलत नाही, करून दाखवतो नाही, आता करून दाखवलं आहे. महिपत जाम चिडला असतो आणि त्या लेडी कॉन्स्टेबल ज्या साक्षीला घेऊन चालले असतात
साक्षी ज्या म्हणू लागते, अण्णा अण्णा काहीतरी करा, पवार तुम्हाला वकीलच ना, नुसते पैसे काहीतरी कर. पण पवार म्हणतो, मॅडम तुम्हाला कोर्ट जेलमध्ये जावंच लागेल. मग मात्र साक्षी त्या महिपात म्हणते, अण्णा अण्णा मी 3 महिने का 3 दिवस सुद्धा जेलमध्ये राहू शकत नाही, काहीतरी करा काहीतरी करा. आता महिपत सुद्धा काय करणार, काहीच करू शकत नाही. इकडे मधुभाऊ त्या अथर्व विचाराचे आभार मानतात की तुमच्यामुळे आज मला म्हणजे मी निर्दोष आहे याच्याकडे माझी वाटचाल सुरू झाली आहे आणि तुमचे फार धन्यवाद. मग आता तो अथर्वसुद्धा एकदम प्रेमाने म्हणतो, माझे काही आभार मानायची गरज नाही आहे, मी काहीतरी चांगलं केलं, मी पहिले चुकलो होतो, तर मला वेळीच अर्जुन सरांनी समजून सांगितलं, त्यामुळे मलाही आज बरं वाटतं की मी कोणातरी कामातरी आलो. आणि इकडे महिपतच्या घरी मित्रांनो फार धिंगाणा चालला असतो. महिपत जाम दारू पिला असतो आणि तो नुसती नासधूस करत असतो घरातल्याची. तिथे प्रिया आणि नागराज पण असतो. महिपत म्हणतो, मी साऱ्या जगाला आग लावील आणि सुरुवात करेल ते अर्जुन सुभेदारापासून. त्याचं नखसुद्धा मिळू देणार नाही, मी त्याला मारून टाकेल, ते पूर्ण खानदान उद्ध्वस्त करेल. मग आता नागराज त्याला समजून सांगतो, अरे तो वकील आहे, तुझी मुलगी तरी 3 महिन्यात बाहेर येईल, पण तुझं त्या वकिलाचा म्हणजे अर्जुनचा खून केला, तू डायरेक्ट फासाला लढशील, शांत हो शांत हो. ते प्रिया पण त्याला शांत करायचा प्रयत्न करते, जे झालं ते वाईट घडलं, पण 3 महिने फक्त 3 महिन्यानंतर ती बाहेर येईल ना, आणि आपण असं काहीतरी करू जेणेकरून ते निर्णय सुटेल. महिपत जाम चिडला असतो, तो म्हणतो आता मला काहीतरी करायचंच आहे. तो डायरी घेतो, डायरीवर लिहायला लागतो की मी मधुकर पाटील, मी त्या विलासचा खून केला आहे, पण माझ्यामुळे साक्षीला जेलमध्ये जावं लागलं आणि माझं मन मला खातं आहे आणि त्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे. आणि तो हे चिठ्ठी लिहितो आणि यांना काहीच कळत नाही काय चाललं ते. म्हणजे मित्रांनो महिपतने चिठ्ठी लिहिली, त्यात असं लिहिलं की मधुभाऊ ते सगळे आरोप मान्य करताय आणि त्यांना गिल्टी फील होतं आहे, अपराधी वाटतं आहे, म्हणून ते आत्महत्या करताय. आपल्याला माहिती आहे की मधुभाऊ असं काही करणार नाही, पण महिपत मात्र त्यांच्या जीवाच्या मागे जाणार आहे आणि येणाऱ्या काही भागामध्ये तो अण्णांचं म्हणजे मधुभाऊंचं काहीतरी वाईट करायचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर आजच्या भागात हे सगळं घडलं होतं मित्रांनो, आणि मला फार बरं वाटलं की काहीतरी चांगलं घडलं आहे. ती साक्षी जी खूप गर्विष्ठ मुलगी होती, ती शेवटी जेलमध्ये गेली 3 महिने का असताना, आणि पटकन ह्या प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर येऊ. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, तुम्हाला काय वाटलं आजच्या मालिकेमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर भेटूया